हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी दीपाली विरा मोहिते पाटील फ्रॉम अकलूज उपासना केंद्र। MA BEd इंग्लिश माझा सब्जेक्ट आहे। मी 5-6 वर्ष लेक्चरशिप केलेली। माझा अनुभव जर सांगायचा म्हटला बापूंबद्दल तर खूप आहेत, पण त्यातला फक्त एकच तुम्हाला सांगते। बापू म्हणजे काय हे मला लग्न झाल्यानंतर समजलं, पण जेव्हा जसं जसं लग्न झालं ते माझ्या मिस्टरांमुळे बापू मला समजले। आणि जेव्हा आम्ही जसं जसं संसारामध्ये कुठे बिझनेसमध्ये पुढे चाललो त्यावेळेस खूप म्हणजे अक्षरशः सांगता येणार नाहीत अशा मोठ्या संकटात आम्ही सापडलो होतो। म्हणजे जसं म्हणतात ना, बापू तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही। म्हणजे उपासनेचं महत्त्व काय, उपासना केल्यानंतर किती म्हणजे बापू स्वतःसाठी मागत नाहीत तर आपल्यासाठी मागतात हे त्यावेळेस आम्हाला समजलं, जेव्हा आम्ही खूप मोठ्या संकटात होतो। जेव्हा त्या संकटात सापडलो होतो त्यावेळेस असं वाटायचं की आता आमचं सगळं संपलं। नवीन वयात नवीन लग्न झाल्या एवढ्या मोठ्या संकटातून बापूने आम्हाला कोणत्याही प्रकारचा केसाला धक्का लागू दिला नाही। त्यामध्येच दुसरा जर म्हटलं तर माझी बहीण एक डी फार्मसी झाली होती। तिचं डी फार्मसीचं चालू होतं, पण सारखा एक सब्जेक्ट जायचा तिचा। काय म्हणजे कोणालाच समजेना की एवढा तर अभ्यास करते आणि तो सब्जेक्ट सारखा का जातोय तिचा। म्हणजे अभ्यास तर करताना दिसते आणि सब्जेक्ट तर होत नाही। मग नंतर ह्यांनी काय केलं, गुरुक्षेत्रामध्ये गेल्यानंतर तिच्यासाठी बोलले, बापूंना म्हटले तुम्ही काहीही करा पण तिला डी फार्मसी पूर्ण होऊ द्या तिची। मग नंतर घरी आल्यानंतर तिने एक्झाम दिली। एक्झाम दिल्यानंतर परीक्षा झाली। आता रिझल्टची वेळ आली। रिझल्टची वेळ आल्यानंतर तिने पण म्हणजे बापूंबद्दल धावा चालू केला। आम्ही पण म्हटलं बापू आता तुमच्याच हातात आहे। मग अभ्यास तर केलाय पण पासच होत नाही, आता ह्याला तुम्हीच बघा काय करायचं ते। मग नंतर बापूंनी रिझल्टची वेळ आली। बघा तुम्हाला सांगते, आता तुम्ही म्हणाल रिझल्ट काय असा समजला असेल, पण तसं नाही, सगळं वेगळं आहे। रिझल्ट तिचा जेव्हा समजला तो रिझल्ट आला मुंबईवरून फोन। म्हणजे ज्या मुलाने रिझल्ट तिचा बघितला तिच्या मैत्रिणीचा भाऊ होता आणि तो मुंबईमध्ये गेला होता त्या दिवशी, आणि त्या दिवशी त्याने मुंबईतून फोन करून सांगितलं की ताई तुम्ही चांगल्या मार्क्सने पास झाला आहात। त्यावेळेसच आम्हाला कळलं की बापूंची आणि सद्गुरूची ताकद काय असते, भगवंताची ताकद काय असते। बघा, रिझल्ट जर समजायचा असेल किंवा तिचा रिझल्ट सांगायचा असेल तर इथून पण कळू शकत होता, पण मुंबईवरून पहिला फोन सकाळी 8 वाजता म्हणजे एक 10च्या दरम्यान समोर आला आणि म्हटले की तू पास झाले। मग मुंबईवरून येतोय म्हणजे आम्हाला खरंच वाटलं की बाबा बापूंनीच तिथून आपल्याला फोन करून सांगितलं की ताई तुम्ही पास झालाय। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंग।